खरेदी खत आणि त्याचा मोबदला या दोन्ही गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले खरेदी खताबद्दल आपण हे समजून घेतलं पाहिजे, की एकदा खरेदी खताची नोंदणी झाली, एकदा का खरेदी खत कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात आलं, की त्या खरेदी खताने त्या मालमत्तेचं हस्तांतरण पूर्ण होतं. मग त्या हस्तांतरणाच्या अनुषंगाने महसूल अभिलेखातल्या नोंदी हा जो सगळा भाग आहे, तो केवळ तांत्रिक भाग असतो. तो आज ना उद्या होऊच शकतो आणि त्याच्यामध्ये अडसर आणणं हे तितकंसं सोपं नाहीये. आता या पार्श्वभूमीवर खरेदी खताच्या मोबदल्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडच्या प्रचलित कायद्यानुसार मोबदला हा आजही घेता येतो किंवा भविष्यातही घेता येऊ शकतो. म्हणजे सगळे पैसे तुम्ही आजही घेऊ शकता किंवा टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या वर्षात, पुढच्या 2 वर्षात कसंही घेऊ शकता. त्याला कायदेशीर बंधन काहीही नाही. फक्त याच्यात गंमत अशी असते, की जेव्हा तुमचा मोबदला हा भविष्यकालीन असतो, पण त्या खरेदी खताचं अस्तित्व आज तयार होत असतं, तर मालमत्ता आणि त्याची मालकी आज हस्तांतरित होऊन जाते आणि त्याचा मोबदला मात्र पुढे केव्हा तरी येणार असतो. मग अशा वेळेला जर तो भविष्यकालीन मोबदला नाही आला, त्याने वेळच्या वेळी ठरलेले पैसे नाही दिले, तर मालमत्ता आधीच हस्तांतरित होऊन गेलेली असले, त्यामुळे आपल्याला ती कायदेशीर लढाई करणं हे अशक्य नसलं तरी कठीण असतं. सगळ्यात पहिले अजून एक जो फार मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे, की मोबदला मिळाला नाही म्हणून खरेदी खत थेट आव्हानित करून रद्द घेण्याचा पर्याय आपल्याकडे नसतो. जर मोबदला न मिळणं हा एकच दोष किंवा ही एकच तक्रार असेल, तर पहिल्यांदा आपण त्या मोबदल्याच्या वसुली करता म्हणजे रिकव्हरी करता कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे. ते न करता थेट आपण ते खरेदी खत रद्द होण्याकरता जर दावा केला, तर त्याच्यात यश येण्याची शक्यता ही अत्यल्प असते. ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार आणि सर्वांगाने विचार करून मगच आपण खरेदी खत करणं आणि खरेदी खतातला मोबदला आज घ्यायचा, उद्या घ्यायचा का भविष्यात केव्हा तरी घ्यायचा, या सगळ्याचा अंतिम निर्णय घेतला पाहिजे. कारण मोबदला नाही मिळाला आणि खरेदी खत त्याच्या आधी होऊन गेलं, तर मालमत्ता हस्तांतरित होऊन जाते आणि मग त्या मोबदल्याच्या वसुलीची कटकट आपल्या मागे लागते. हे खूप लोकांच्या लक्षात येत नाही. खूप पक्षकार आणि खूप वकील या गोष्टीकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करत असतात. पण तुम्ही किंवा तुमच्या पक्षकारांकरता असं कृपया होऊन देऊ नका. माझा तर असा आग्रह असतो, की खरेदी खत ज्याने मालमत्ता हस्तांतरणच होणार आहे, त्याचा मोबदला आगाऊ किंवा किमान त्या वेळेला तरी घेतला पाहिजे, जेणेकरून पुढच्या कटकटी आपोआप टळतील. धन्यवाद.